झी 24 तास एक पाऊल पुढे। एकूणच आपण पाहिलं संजय निरुपम यांनी नागपूरच्या उत्तर भारतीय मेळाव्यामध्ये हे वक्तव्य केलेले आहे। आपण अधिक चर्चा करूया। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे आपल्या सोबत आहेत। नीलमताई, आपण ऐकलं असेल संजय निरुपम काय म्हणाले आहेत। ठाकरे कुटुंब हे उत्तर भारतातूनच आलं आहे हे त्यांनी सांगितलंय, त्यामुळे त्यांनी उत्तर भारतीयांना सल्ले देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे। काय म्हणणं आहे आपलं? ते अर्धवट अभ्यास असला की त्याचं ताबडतोब चुकीची माहिती देण्यामध्ये ते अगदी गोबेल्सची भूमिका बजावत आहेत। संपूर्णपणाने महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतामध्ये प्रबोधनकार ठाकरे हे जे आहेत महाराष्ट्रामध्ये, तर भोर संस्थान म्हणजे पुणे जिल्ह्यामधलं जे भोर संस्थान आहे त्याच्याशी ठाकरे कुटुंबाचं संपूर्णपणे नाळ जोडली गेलेली आहे। आणि आदिशक्ती, त्याच्यामध्ये एकविरा देवी, रायगड जिल्ह्यामध्ये कोंडवली देवी, हे सगळे त्यांच्या कुलदैवत आहेत। अशा वेळेला वर्षानुवर्ष अनेक पिढ्या महाराष्ट्रासाठी त्यांनी कार्य केलेले आहे। दुसरा भाग असा आहे की उत्तर भारतामधून एवढा जर का संजय निरुपम यांना पुळका आहे, तर मला तर असं वाटतं की काही काळ ते आमच्याबरोबर होते, परंतु नर्मदेमध्ये जसे गोटे असतात तशी परिस्थिती संजय निरुपम यांची झालेली आहे। त्यांच्या मनावरती, विचारावरती कुठलाही संस्कार झालेला नाही। आणि खरं तर केजरीवालांच्या निमित्ताने त्यांचे जे रॉबर्ट वडेरा आणि प्रियंका हे जी सगळी सोनिया गांधींचं कुटुंब आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा चौकशीचे वगैरे मागण्या आम्ही केल्यामुळे परत त्यांची आता बेताल बडबड सुरू झालेली आहे। दुसरं, कुठलेही गुन्हेगार जे असतात ते फक्त अमुक एका प्रांताचे असतात असं कधीही वक्तव्य शिवसेनेने केलेलं नाही। पण ही वस्तुस्थिती आहे की परप्रांतामधून येणारे जे लोक आहेत ते अनेक वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करून इतर प्रांतामध्ये पळून जातात, ही त्याच्यातली वस्तुस्थिती आहे। मग याचं समर्थन त्यांना करायचंय का या पद्धतीच्या गुन्हेगारीचं? आणि म्हणून त्यांना जर का एवढं वाटत असेल तर महाराष्ट्रामधल्या मतदारांमधून निवडून येऊन परत मराठी लोकांच्या वरती दुगाड्या झाडणं, याच्यामधून त्यांची महाराष्ट्राबद्दलची झी 24 तास एक पाऊल पुढे।